हु इज रवी धंगेकर या चंद्रकांत दादांच्या प्रश्नानंतर संपूर्ण राज्याला माहीत झालेले कसबा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर हे पुन्हा एकदा चर्चेत आलेत आणि यावेळी निमित्त आहे ते पुणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक। यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाचे आमदार रवींद्र धंगेकर हे महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून मैदानात असण्याची शक्यता आहे। या अगोदर बरोबर 1 वर्षापूर्वी झालेल्या कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत धंगेकरांनी ऐतिहासिक विजय मिळवत भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला असलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचा झेंडा फडकवला होता। त्या निवडणुकीत भाजपच्या हेमंत रासने यांचा पराभव करत ते विधानसभेवर निवडून गेले होते। अशातच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत देखील रवींद्र धंगेकर हे पुणे लोकसभा मतदारसंघावर पुन्हा एकदा काँग्रेस पार्टीचं वर्चस्व सिद्ध करून दाखवतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। यंदाच्या होणाऱ्या पुणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी आपल्या आपल्या परीने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे। स्वर्गीय गिरीश बापट यांच्या निधनानंतर या मतदारसंघाची पोटनिवडणूक होण्याची शक्यता होती, परंतु ती पोटनिवडणूक अजून देखील झाली नसल्याने यंदाच्या लोकसभा निवडणुकीतच या मतदारसंघाचा पुढचा खासदार कोण असेल हे आपल्याला माहीत होणार आहे। गिरीश बापट यांच्या जाण्याने डगमगलेला आपला गड पुन्हा मिळवण्यासाठी भारतीय जनता पार्टी सज्ज झाली आहे। भाजपकडून ही निवडणूक लढण्यासाठी अनेक जण सध्या इच्छुक आहेत, परंतु प्रामुख्याने पुण्याचे माजी महापौर मुरलीधर अण्णा मोहोळ आणि पुणे भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांची नावे सर्वाधिक चर्चेत आहेत। तर याविरोधात काँग्रेसमधून या निवडणुकीसाठी विविध इच्छुक आहेत, परंतु कसबा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांनाच ही उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। याबरोबरच पुणे लोकसभा मतदारसंघातून ही निवडणूक लढण्यासाठी मनसेतून अमित ठाकरे यांचे नाव देखील चर्चेत आहे। त्याचबरोबर नगरसेवक वसंत मोरे आणि साईनाथ बाबर यांची देखील नावं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून चर्चेत आहेत। त्यामुळे यंदाची पुणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही तिरंगी होण्याची चिन्ह दिसून येत आहेत। पुणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक जिंकण्यासाठी आमदार रवींद्र धंगेकर यांनी जोरदार अशी तयारी सुरू केली आहे। त्यानिमित्ताने त्यांनी आपल्या प्रचार यंत्रणा राबवण्यास सुरुवात देखील केली आहे। येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत जय पराजयाचा विचार न करता पक्षाने संधी दिली तर पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे। तसेच माझ्या उमेदवारीला सर्वसामान्य पुणेकर नक्की साथ देतील असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे। त्यामुळे त्यांचा या विश्वासाचं रूपांतर विजयात होईल का हे येत्या काळात आपल्याला लक्षात येईल। आमदार रवींद्र धंगेकर यांची पुणे लोकसभा मतदारसंघात चांगली अशी ताकद दिसून येते। सातत्यपूर्ण कामातून त्यांनी आपली छाप या मतदारसंघावर पाडली आहे। त्यामुळे संपूर्ण पुण्यात देखील त्यांची ओळख एक जमीनदार नेता तसेच सर्वसामान्य मतदारांशी नाळ असलेला नेता म्हणून तयार झाली आहे। या संपूर्ण मतदारसंघातील जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते नेहमी प्रयत्नवादी दिसत आहेत। तसेच कोणत्याही पदाचा रुबाब किंवा आपण आमदार आहे याचा मोठेपणा धंगेकरांनी कधीच केलेला दिसत नाही। आजही सकाळी सकाळी आपली स्कूटी घेऊन ते संपूर्ण मतदारसंघात फिरताना दिसतात। स्वतःच्या कसबा मतदारसंघाबरोबरच संपूर्ण पुण्यातील सर्वसामान्य लोकांचे वैयक्तिक तसेच सामाजिक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न ते करताना दिसत असतात। त्यांचा हात साधेपणा सर्वसामान्य लोकांना भुरळ घालतो। त्यामुळे धंगेकरांच्या पाठीशी सर्वच समाजातील मतदार हे नेहमी उभे असलेले दिसतात। त्याचाच प्रत्यय गत विधानसभा निवडणुकीमध्ये आपणाला आला आहे। त्यामुळे या सर्व गोष्टींचा फायदा यंदाच्या लोकसभा निवडणुकीत त्यांना होण्याची चिन्ह आहेत। पुणे मतदारसंघाचा भौगोलिक आढावा घ्यायला गेलं तर या लोकसभा मतदारसंघात एकूण 6 विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे। त्यापैकी एकमेव कसबा मतदारसंघातून रवींद्र धंगेकर हे स्वतः महाविकास आघाडीचे आमदार आहेत। अन्यथा इतर 5 मतदारसंघातून महायुतीच्या विचाराचे आमदार आहेत। त्यापैकी 4 आमदार हे भाजपचे आणि 1 आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे। आमदाराच्या संख्येवरून या मतदारसंघाचे गणित लावायला गेले तर या मतदारसंघात महायुतीचं प्राबल्य हे चांगल्या प्रमाणात दिसून येते, परंतु या मतदारसंघात काँग्रेस पक्षापेक्षा स्वतः धंगेकरांना मानणारा मोठा असा वर्ग दिसून येतो। त्यामुळे त्या गोष्टीचा फायदा यंदाच्या लोकसभा निवडणुकीत धंगेकरांना होण्याची शक्यता आहे। गत लोकसभा निवडणुकीचा विचार करायला गेलं तर भाजपच्या विजयी उमेदवार आणि काँग्रेसचा पराभूत उमेदवार यांच्यामधील मतांचं अंतर हे कमालीचं होतं। गत लोकसभा निवडणुकीत भाजपचे गिरीश बापट हे जवळपास 3.25 लाख मतांच्या प्रचंड फरकाने निवडून आले होते, परंतु बापट साहेबांची स्वतःची अशी कमालीची ताकद होती। त्यांच्या निधनानंतर भारतीय जनता पार्टीचे मोठे नुकसान झाले आहे। त्याचबरोबर भाजपची या मतदारसंघातील ताकद देखील कमी झालेले पाहायला मिळते। उलट धंगेकरांची या मतदारसंघातील ताकद ही दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे। त्यामुळे यंदा पुणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही अत्यंत चुरशीची होणार यात कोणतीच शंका नाहीये। या लोकसभा मतदारसंघातील असलेल्या विविध विधानसभा मतदारसंघातील गेल्या विधानसभा निवडणुकींची आकडेवारी जर आपण पाहिली तर कोथरूड, पर्वती, वडगाव शहरी या मतदारसंघामध्ये भाजपचं चांगलं असं वर्चस्व दिसून येतं। तर याउलट शिवाजीनगर आणि पुणे छावणी या मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्ष हा भाजपला तोडीस तोड दिसून येतो।
या दोन्ही मतदारसंघात गत विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार हे थोड्या जास्त मतांच्या फरकाने पराभूत झाले होते, तर धंगेकरांच्या कसबा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचं प्राबल्य दिसून येतं। त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ताकदवर भाजपला आपण चांगली लढत देऊ शकतो असा विश्वास धंगेकरांना आहे। गत लोकसभा निवडणुकीतील भाजपचे विजयी खासदार गिरीश बापट यांना प्रचंड असा राजकीय अनुभव होता। त्या तुलनेत सध्या चांगल्या असा अनुभवाचा उमेदवार या मतदारसंघात भाजपकडे दिसून येत नाहीये। या उलट रवींद्र धंगेकर यांच्याकडे मोठा असा राजकीय अनुभव असलेला आपल्याला पाहायला मिळतो। ते आतापर्यंत एकूण 9 निवडणुकांमध्ये मैदानात उतरले आहेत। त्यापैकी 6 वेळा महानगरपालिकेच्या तर 3 वेळा विधानसभाच्या निवडणुका त्यांनी लढवल्या आहेत। 2009च्या विधानसभा निवडणुकीत तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून त्यांनी कसबा विधानसभेची निवडणूक लढवत भाजपच्या गिरीश बापट यांना जोरदार अशी टक्कर दिली होती। त्या निवडणुकीत 8000 मतांच्या फरकाने धंगेकर हे पराभूत झाले होते। एकंदरीत त्यांच्या या प्रदीर्घ राजकीय अनुभवाचा फायदा देखील यंदाच्या लोकसभा निवडणुकीत त्यांना होणार आहे। एकूणच पुणे लोकसभा मतदारसंघाचा सध्याच्या घडीला विचार करायला गेलं तर या मतदारसंघामध्ये आमदारांच्या संख्येवरून तर महायुतीची ताकद ही जास्तीची दिसून येते, परंतु रवींद्र धंगेकर हे ग्राउंड लेवलवरती प्रचंड ॲक्टिव्ह असलेला आपल्याला पाहायला मिळतात। आपण केलेल्या कामाचा फायदा यंदाच्या लोकसभा निवडणुकीत त्यांना होण्याची शक्यता दिसून येते। त्यामुळे येणारी लोकसभा निवडणूक ही गत 2 लोकसभा निवडणुकींसारखी एकतर्फी होणार नसून अतिशय चुरशीची होणार यात कोणती शंका नाहीये। अशातच पुण्याचा गड पुन्हा मिळवण्यासाठी भारतीय जनता पार्टी यशस्वी होईल का हे पाहणं महत्त्वाचं आहे, की याउलट धंगेकर आपली किमया यंदा देखील दाखवत विजय होणार का हे येत्या काही दिवसातच आपल्याला लक्षात येईल। एकूणच पुणे लोकसभा मतदारसंघाच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाचा खासदार असेल याबद्दल आपल्याला काय वाटतं हे आपण आम्हाला नक्की कळवा। आणि हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे देखील कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।